नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण या ठिकाणी इथे अर्थव्यवस्था या विषयासंदर्भात जे आपला पहिला भाग असेल याचा हा इथे दुसरा भाग आहे। मित्रांनो, आपण ओझल IAS हा प्लॅटफॉर्म सुरू करत असताना याच्यामध्ये आपली सर्वात महत्त्वाची थीम ही आहे की ओनली वन अटेम्प्ट इज इनफ। म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात की आपला पहिल्या अटेम्प्टमध्ये होईल का, किंवा आणखीन आपल्याला खूप जास्त अटेम्प्ट द्यावे लागतील। हा जो काही गोंधळ आहे मित्रांनो, तो प्रत्येकाला प्रत्येक स्टेजमध्ये असतो आणि हा गोंधळ असण्याचं एकच कारण आहे की आपली अभ्यासामध्ये योग्य दिशा नसणं किंवा आपण जे काही करत आहोत याच्यावरती आत्मविश्वास नसणं। म्हणून मित्रांनो, आपण या ठिकाणी इथे आपला प्रयत्न हाच आहे की आपल्याला स्टार्टिंगला योग्य पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करायचं आहे, योग्य पद्धतीने अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा आहे, सिलेबस समजून घ्यायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही त्या सिलेबसवरती जेव्हा कमांड मिळवता मित्रांनो, तर तेव्हा कोणतीही परीक्षा पास होणं हे सोपं असते। आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रयत्न जेव्हा करत असता तर तेव्हा तुमचा आत्मविश्वास हाच असायला हवा की मला आत्ताच करायचं आहे, कारण की त्याच दृष्टिकोनातून तुमचे काही प्रयत्न आहेत ते वाढत असतात, आत्मविश्वास वाढत असतो, योग्य दिशा मिळत जाते। आणि मित्रांनो, म्हणून या ठिकाणी इथे आपण हे टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याला जी काही परीक्षा आहे ती पहिल्या अटेम्प्टमध्येच क्रॅक करायची आहे। आणि यासाठी आपण सगळ्या पद्धतीने त्या पद्धतीचं एक नियोजन आपण इथे तयार करणार आहोत ओझल IASच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण इकॉनॉमी या विषयामध्ये आपण बेसिक काही गोष्टी इथे लक्षात घेतल्या होत्या। पहिला भागमध्ये आपण बेसिक काही गोष्टी आपण सांगितल्या होत्या, जसं की अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्रामध्ये काय फरक आहे, याचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काय फरक असेल, आणि खरंच जर अभ्यासक्रम जर पूर्व आणि मुख्य जर एकत्र असेल तर आपण याची एकत्रित तयारी करू शकतो का, या सगळ्यांचा आराखडा आपण हा मागच्या पहिल्या भागामध्ये बघितला होता। आणि एक्झॅक्टली आजचा जो काही दुसरा भाग आहे त्याला आपण एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी असं म्हणूयात की मुळात आपल्याला पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करत असताना स्ट्रॅटेजी काय असावी, बुक लिस्ट काय असावी, याचा आपण एकंदरीत इथे लक्षात घेण्याचा इथे प्रयत्न करूयात। तशा प्रकारचं नियोजन इथे आपण देण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही लक्षात घेतलंय थोडक्यात आपण एक रिकॅप घेऊयात। आता याच्यामध्ये जे काही आपण डिस्कशन करतोय तो स्पेशली आपला जो काही सब्जेक्ट आहे तो आहे अर्थव्यवस्था। अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण इथे विचार केला तर हा आपल्याला सब्जेक्ट पूर्व आणि मुख्य परीक्षेला दोन्ही ठिकाणी आहे। पूर्व असेल, मुख्य परीक्षा असेल। पूर्व परीक्षेला जवळपास आपल्याला 15 क्वेश्चन्स आहेत, मुख्य परीक्षेला जवळपास 10 क्वेश्चन्स आहेत। तर हे याचं वेटेज आहे। आता याच्यामध्ये जर आपण जर सिलेबस जर लक्षात घेतला, पहिल्या भागामध्ये आपण बघितला होता, याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे तो प्रामुख्याने 10 पॉईंट्समध्ये या ठिकाणी इथे आयोगाने आपल्याला सांगितलेला आहे, फक्त 10 पॉईंट्स आहेत। आणि जर आपण इथे जर लक्षात घेतला तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 13 पॉईंट्स आहेत। 13 पॉईंट्स म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपल्याला परीक्षेमध्ये 10 + 13 म्हणजे 23 पॉईंटचा अभ्यास करायचा, असा याचा अर्थ होतो। पण मित्रांनो, हे लक्षात घ्या, याच्यामध्ये असे काही पॉईंट्स आहेत की जे आपल्याला रिपीट होताना याच्यामध्ये दिसत आहेत। मग अशा वेळेस रिपीटचे काही पॉईंट आहेत ते परत अभ्यास करण्याची आवश्यकता नसते, ॲट अ वन टाइम तुम्हाला तो अभ्यास करायचा असतो। यामुळे जे काही रिपीट पॉईंट्स आहेत ते जर आपण वेगळे केले तर एकंदरीत आपल्याला केवळ 16 पॉईंट्सचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि लक्षात घ्या, हे जे काही तुम्हाला इथे 16 पॉईंट्स मी सांगितलेले आहे जे आपले एकत्रित आहे, ज्याच्यामध्ये दोघांचाही समावेश आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। मग या ठिकाणी जर मी तुम्हाला असं म्हटलं मित्रांनो की असे कोणते पॉईंट्स आहेत की जे आपल्याला पूर्व आणि मुख्यला या ठिकाणी इथे एकत्रित आहेत, तर याच्यामध्ये असे 10 पॉईंट्स आहेत। किती पॉईंट्स? 10 पॉईंट्स। बघा, खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला हे थोडंसं लक्षात येत नाहीये की आपल्याला कशा प्रकारे सगळ्या गोष्टी एकत्रित करता येऊ शकतात। बघा, पूर्व आणि मुख्यचा जर आपण जर सिलेबस सॉर्ट आउट केला तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 16 पॉईंट्स आहेत। परंतु असे काही मुद्दे आहेत की जे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांनाही कॉमन आहे। तर अशा प्रकारची इथे आपल्याला 10 पॉईंट्स दिसत आहेत। लक्षात घ्या, हे 10 पॉईंट्स आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आहेत। आणि जर आपण हे 10 पॉईंट्सवरती जर फोकस केलं तर नक्कीच मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी इथे आपल्याला पिकअप घेता येऊ शकतो, जास्तीत जास्त पूर्व परीक्षा आपल्याला मार्क्स मिळतात। नॉर्मली आपली जी काही इकॉनॉमी ही जी काही परीक्षा आहे, जे काही सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला 15 क्वेश्चन्स असतात। यापैकी जर इथे विचार केला तर बेसिक लेवलला जे काही क्वेश्चन्स आपल्याला डिझाईन होतात हे जवळपास आपल्याला 10 क्वेश्चन्स हे बेसिक लेवलला असतात। त्याच्यानंतर करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन्स या ठिकाणी इथे आपल्याला दिसतात। आणि असे काही क्वेश्चन्स आहेत ज्याला आपण डेटा म्हणूयात किंवा थोडीशी डिफिकल्ट लेवल असं म्हणूयात। तर याच्यावरती जवळपास तुम्हाला इथे
2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतात। म्हणजे लक्षात घ्या, जे क्वेश्चन तुमच्या हातामध्ये लागू शकतात किंवा जे क्वेश्चन सोपे असतात, जे बेसिक लेवलला विचारले जातात, यामध्ये जो काही आवाका आहे तो आपल्याला 15 पैकी 10 ते 12 क्वेश्चनचा इथे आवाका लागू शकतो। मग आता हे 10 ते 12 जर क्वेश्चन जर घ्यायचं असेल, याची बेसिक स्ट्रॅटेजी काय मित्रांनो, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, कधीही 15 पैकी 15 मार्क्स मिळतील असं आश्वासन स्वतःला देऊ नका आणि तशी होप सुद्धा निर्माण करू नका। कारण की इकॉनॉमी हा जो काही सब्जेक्ट आहे, करंट बेस, डेटा बेस आणि थोडासा काहीतरी असे नेहमी आपल्यातून काहीतरी क्वेश्चन्स येत असतात। मग अशामुळे याची जी काही डिफ आहे किंवा जे आपला सारांश जो आहे तो लक्षात घेता आपल्याला आपण जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स आपले बरोबर येतील असे आपण याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवायला हवी आणि 10 ते 12 क्वेश्चन्स हे तुम्हाला मिनिमम एफर्ट्समध्ये घेता येऊ शकतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिनिमम एफर्ट्स म्हणजे नेमकं काय आणि कोणत्याही सब्जेक्टचा जो की बेस आहे तो कशा अँगलने या ठिकाणी डिवाइड असतो। तर लक्षात घेऊयात, आपण कोणती परीक्षा आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा प्रामुख्याने त्याचे 3 बेस असतात। पहिला बेस आहे अभ्यासक्रम, दुसरा बेस आहे PYQ, तिसरा बेस आहे मूळ स्त्रोत। मित्रांनो, मागच्या 2 लेक्चरमध्ये किंवा याही लेक्चरमध्ये आपण हे समजण्याचा प्रयत्न करतोय की अभ्यासक्रम काय आहे आणि आपण आतापर्यंत हे लक्षात घेतलंय की आपल्याला मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून केवळ असे 10 पॉईंट्स आहेत, ज्याचा तुम्ही स्टार्टिंगला फक्त 10 पॉईंटच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि जेव्हा तुम्ही हे 10 पॉईंट जेव्हा लक्षात घेता मित्रांनो, एक पॉईंट्स त्याच्या बेसवरती तुम्हाला केवळ PYQ बघायचे आहेत। त्याच्या बेसवरती जे काही मूळ स्त्रोत आहे त्याला आपण ऑथेंटिक सोर्स असं म्हणतो। मग तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सर ऑथेंटिक सोर्स म्हणजे नेमकं काय किंवा कोणते बुक्स आपल्याला घ्यायचे आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक बुकच्या नुसार किंवा त्याच्या डिफिकल्ट लेवलनुसार किंवा येणाऱ्या ट्रेंडनुसार ऑथेंटिक सोर्स थोडे मागे पुढे होत असतात। पण आतापर्यंत मागच्या 5-6 वर्षामध्ये जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला केवळ एका पुस्तकावरती आपल्याला इकॉनॉमीवरती डिपेंडेंट राहणं हे शक्य होऊ शकत नाही। यासाठी आपल्याला कमीत कमी 2 किंवा 3 रेफरन्सेस याच्यामध्ये वापरावे लागतील। आता हे रेफरन्सेस कोणते आहेत तर लक्षात घ्या, पहिला रेफरन्स आहे आपला स्टेट बोर्ड प्लस NCERT। आता NCERT का करायचं आहे त्याचं कारण हे मित्रांनो, कारण की आता जे की क्वेश्चन्स आहे लेवल जे आहे ते आता वाढत चाललेली आहे, कॉम्पिटिशन वाढत चालली, त्यामुळे काहीतरी शॉर्टकट केलं आणि आपण पास झालो असं काही होणार नाही आहे। त्याच्यानंतर दुसरा रेफरन्स हे आहे, दुसरा रेफरन्स आहे आपल्याला गजानन भस्के सरांचं असलेलं पुस्तक। गजानन भस्के सरांच्या पुस्तकामध्ये जो काही डेटा दिलेला आहे तो अतिशय टू द पॉइंट दिलेला आहे आणि विशेषतः ते जे काही समजायला पुस्तक आहे ते अतिशय सोपं आहे। म्हणजे तुमचा दुसरा जो काही रेफरन्स आहे तो आहे गजानन भस्के सरांचं पुस्तक। तिसरा जो काही रेफरन्स आहे तो आहे रंजन कोळंबे सरांचं असलेलं पुस्तक। तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल ते पुस्तकाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था। हे जे काही 3 पुस्तकं आहेत किंवा हे 3 रेफरन्सेस आहेत हे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे हे पुस्तकं नसतील, आज मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे आहेत। स्टेट बोर्ड 11वी 12वी आणि NCERT जर विचार केला तर 11वीचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे इंडियन इकॉनॉमी। जर आपण जर विचार केला 12वीचं मायक्रो इकॉनॉमी आहे, पण ते घेण्याची इथे आवश्यकता नाही आहे। फक्त NCERTचं तुम्हाला 11वीचं तुम्हाला इथे पुस्तक विकत घ्यायचं आहे, 12वीची कोणती पुस्तक विकत घेण्याची आवश्यकता नाही आहे। तर म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे सगळे पुस्तकं वाचता तर तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे गोष्ट लक्षात घ्यायची की पूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही आहे। मुळात जे तुम्हाला मी स्टार्टिंगला हे सांगितलंय की तुमचा जो काही अजेंडा असायला हवा सर्वप्रथम की पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये माझे कॉमन पॉईंट्स किती आहेत तर 10 पॉईंट्स आहेत। मग मला हे 10 पॉईंट्सच कव्हर करायचे आहेत, याच्यापेक्षा जास्त जाण्याची आवश्यकता नाही आहे। मग आता हे 10 पॉईंट्स करण्याची स्ट्रॅटेजी काय असावी मित्रांनो, याच्याबद्दल आपण इथे अभ्यास करतोय। आता याच्या आधी आपण हे समजून घेऊयात की आपले हे 10 पॉईंट्स कोणते आहेत ज्याच्यावरती आपल्याला नेहमी इथे फोकस करायचा आहे। तर आपले हे संपूर्ण 16 पॉईंट्स आहेत, यापैकी आपल्याला हे 10 पॉईंट्स कोणते आहेत हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आणि कोणते पॉईंट्स मुख्यला हे सुद्धा आपण याच्यावरती डिस्कशन केले। तर लक्षात घ्या, ज्याच्यावरती मी स्टार करेल ते पॉईंट्स कशासाठी आहे, पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून हे कॉमन पॉईंट्स आहेत। राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, नियोजन, आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, नंतर असेल या ठिकाणी इथे 1 2 3 9 आणि 1 पॉईंट असेल आपल्या या ठिकाणी इथे हे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। आता बाकीचे काही पॉईंट्स आहेत ते परीक्षेला आहेत, पण त्याच्यावरती आयोगाने काही जास्त प्रश्न विचारले नाही आहेत। तर हे आपल्याला केवळ 10 पॉईंट्स या ठिकाणी इथे लक्षात घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, या पॉईंटमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना एक तुम्हाला मी आधी डेमो देतो। जसं की आपण एक पहिला पॉईंट घेतला असेल
तो आहे दारिद्र्य. लक्षात घ्या, आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण एक पॉईंटचं इथे सिलेक्शन केलं आणि त्या पॉईंटचं नाव आहे दारिद्र्य. आणि आपली जी काही लेक्चर स्ट्रॅटेजी असेल किंवा आपण जे काही क्लासमध्ये घेणार आहोत ते सुद्धा याच पद्धतीने घेणार आहोत की पहिला पॉईंट आपण इथे सिलेक्ट केला असेल त्याचं नाव आहे दारिद्र्य. लक्षात घ्या मित्रांनो, दारिद्र्य पॉईंट याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला डायमेन्शन सांगणार आहे की क्लास अंडरस्टँडिंग. क्लास अंडरस्टँडिंग. आता क्लास अंडरस्टँडिंग का महत्त्वाची असेल, कारण की जेव्हा आपण एखादा टॉपिक जेव्हा स्वतःहून समजून घेतो त्यासाठी तुम्हाला खूप सारा वेळ लागू शकतो किंवा काहीतरी बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या हातातून सुटू शकतात. मग अशा वेळेस तुम्हाला इथे क्लास अंडरस्टँडिंगमध्ये आपण काय करणार आहोत की हा जो काही टॉपिक आहे तो पूर्णतः समजून घेणार आहोत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून, सिलेबसच्या दृष्टिकोनातून, PYQच्या दृष्टिकोनातून. आणि याचबरोबर आपण क्लासमध्ये क्लास अंडरस्टँडिंग बरोबर क्लासमध्ये आपण क्लास नोट्ससुद्धा आपण याच्यामध्ये डिझाईन करत असतो, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती रिव्हिजन करता यायला हवी. म्हणजे हा झाला तुमचा पहिला डायमेन्शन. आता पहिला डायमेन्शन झाल्यानंतर आपण काय करत असतो की क्लासमध्ये आपण जेव्हा एखादा टॉपिक जेव्हा समजून घेतो तर तेव्हा आपण त्याच्यावरती जवळपास 25 क्वेश्चन्स याचा आपण PYQ घेत असतो. 25 क्वेश्चन झाल्यानंतर त्याचे आणखीन काही PYQs आहेत, जसं की एका टॉपिकसाठी दारिद्र्यासाठी आपल्याला 105 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात क्वेश्चन बँकमध्ये. मग अशा वेळेस जे काही उर्वरित जे काही क्वेश्चन्स असतील मी तुम्हाला होमवर्क सांगत असतो की तुम्हाला ते सोडवायचे आहेत. म्हणजे दुसरा जो काही डायमेन्शन्स आहे मित्रांनो तो असेल तुमचा PYQचा. परंतु PYQचा डायमेन्शन तुम्हाला पूर्ण करण्याआधी कंपल्सरी तुम्हाला हा सेम टॉपिक जो आहे कोणता, दारिद्र्य, हा सेम टॉपिक तुम्हाला ह्या 2 रेफरन्सेसमधून वाचायचा आहे. स्टेट बोर्ड NCERT हा झाला तुमचा दुसरा डायमेन्शन. तिसरा डायमेन्शन हे आहे तुमचं गजानन भस्के सरांचं पुस्तक. चौथा आहे या ठिकाणी इथे आपलं कोळंबे सरांचं पुस्तक. तर लक्षात घ्या, हे झाले तुमचे 4 डायमेन्शन्स. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एकच टॉपिक तुम्हाला वेगवेगळ्या 3-4 पुस्तकांमधून वाचण्याची का आवश्यकता आहे. मित्रांनो, ते यासाठी आहे कारण की कोणतेही पुस्तक हे परिपूर्ण नसते किंवा कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला डायमेन्शन हे सगळे कव्हर केलेले नसतात. मग अशा वेळेस ते डायमेन्शन तुमच्या हातातून जावेत, तुम्हाला ते लक्षात यावे, या दृष्टिकोनातून तुम्हाला हे ॲटलिस्ट 3 रेफरन्सेस घ्यायचे आहेत. आणि विशेषतः हे लक्षात घ्या मित्रांनो, हेच 3 रेफरन्सेस तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन मुख्य परीक्षा या गोष्टींसाठी तुम्हाला हे कॉमन असतील. म्हणजे ह्या 10 पॉईंटसाठी परत तुम्हाला वेगळे पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला जे काही तुमचा जो काही प्रवास असेल स्पर्धा परीक्षेचा, अर्थव्यवस्थेचा, याच्यामध्ये तुम्हाला केवळ हे 3 ते 4च रेफरन्सेस तुमच्या हातामध्ये सदैव तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे परत परत दुसरे मटेरियल वाचण्याची आवश्यकता नाही आहे. आणि लक्षात घ्या, पहिला टॉपिक निवडला असेल, पहिला टॉपिक त्याचं अंडरस्टँडिंग केलं असेल, पहिला टॉपिक जो आहे त्याच्यामधून पहिले टॉपिक वाचले असतील आणि मग नंतर जेव्हा तुम्हाला कळतं की ओके क्लासमध्ये आपण हे अंडरस्टँड केलं आहे, याच्यामध्ये आपण PYQ असे बघितलेले आहेत किंवा बुक्समध्ये असा हा डेटा दिला आहे, जेव्हा हे तुमच्या लक्षात येते आणि जेव्हा तुम्ही PYQ सोडवता तर तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या अंडरस्टँडिंगचा किंवा तुमच्या प्रिपरेशनचा गॅप कुठे थांबलेला आहे. मग अशा वेळेस जो काही गॅप असेल तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये परत नोटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तयार करता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा आपण अभ्यास करतो तर तेव्हा तुम्हाला हे 5 डायमेन्शन तर तयार करायचेच असतात, पण याचबरोबर तुम्हाला क्लास नोट्स आणि सेल्फ नोट्स ह्या नेहमी सदैव तुम्हाला अपडेट स्वरूपामध्ये घेऊन जायचे आहेत. आणि इकॉनॉमी या विषयासाठी तुम्हाला प्रामुख्याने ही 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी नेहमीसाठी इथे यूज करायची आहे. जरी आपल्याला जर ही करता आली मित्रांनो, अर्थव्यवस्था हा जो काही विषय आहे तो अतिशय सोपा आणि अतिशय इंटरेस्टिंग होऊ शकतो. तर लक्षात घ्या, 10 पॉईंटवरती सध्या तुम्ही फोकस करा. बाकी जे काही 6 पॉईंट्स आहेत त्याचा इथे विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण की आपल्याला मेन्ससाठी किंवा मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर खूप सारा वेळ मिळतो. तर त्यामुळे हे बेसिक 10 पॉईंट खूप चांगले करा. आणि यासाठी आपल्याला हे सगळे जी स्ट्रॅटेजी आहे, हे 5 डायमेन्शन आहे, हे तुम्हाला स्वतःनेही यूज करता येईल आणि क्लासमध्ये आपण तर हे सगळे डायमेन्शन इथे घेणारच आहोत. तर हे अशा प्रकारची आपली या ठिकाणी अर्थव्यवसाय विषयाची रूपरेखा असणार आहे. मग आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की सर आपल्याला जो की सिलेबस आहे राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा किंवा अर्थव्यवस्थेचा, याच्यामध्ये आपल्याला कॉमन गोष्टी कशा शोधायच्या आहेत आणि आपली प्रिपरेशन कशी असायला हवी. मित्रांनो लक्षात घ्या, मुळात राज्यसेवा ही परीक्षा आहे, परत आपली कोणती आहे, कंबाईन आहे. ह्या बरही परीक्षा वेगवेगळ्या असतील, परंतु जो काही सिलेबस आहे तो ओव्हरलॅप झालेला आहे. मग अशा वेळेस लक्षात घ्या मित्रांनो, याचे जे काही PYQ आहेत हे तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून या ठिकाणी इथे वापरायचे आहेत. हे जर आपण करू शकलो तरच तुम्हाला
राज्यसेवेची प्रिपरेशन करत असताना तुम्हाला कंबाईनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत किंवा कंबाईनची प्रिपरेशन करत असताना तुम्हाला पूर्व आणि मुख्य हे सगळ्यांचे तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की ही परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नाही आहे किंवा ही परीक्षा ही माझ्यासाठी. हे जे काही डायमेन्शन आहे तुमच्या डोक्यामध्ये की परीक्षा परीक्षा असं ही डोक्यात ठेवू नका. सर्वात माझं डायमेन्शन काय असायला हवं की तुम्हाला तुमचा जो काही विषय आहे तो तुम्हाला चांगला करायचा आहे. आणि हा जर अप्रोच तुमच्या जर डोक्यामध्ये असेल मित्रांनो की आपल्याला विषय चांगला बनायचा आहे, तर यामध्ये तुम्हाला कधीच भविष्यामध्ये इकडून तिकडून या विषयामध्ये त्या विषयामध्ये पळण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला एका विषयामधून एक कॉन्फिडन्स वाढू शकतो. मग एक विषय तुमचा चांगला झाल्यानंतर तुम्हाला परत तुमचा दुसरा विषय हातामध्ये घेता येऊ शकतो. आणि कोणताही विषय जर तुम्हाला चांगला करायचा असेल यासाठी तुम्हाला काही 5-6 महिने देण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही फार फोकस पद्धतीने टीचरच्या माध्यमातून प्रॉपर जर अंडरस्टँडिंग बेसवर जर तुम्ही गेला तर हार्डली हा जो की विषय आहे तो एका महिन्यासाठी तुमचा हा विषय चांगला होऊ शकतो. यासाठी तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा एफर्ट्स इथे घेण्याची आवश्यकता इथे पडत नाही. तर त्यामुळे मित्रांनो इकॉनॉमीसाठी ही स्ट्रॅटेजी होऊ शकते, जॉग्राफीसुद्धा ही सेम स्ट्रॅटेजी होऊ शकते. कारण की कोणताही जरी विषय जर आपण हातामध्ये घेतला, प्रत्येक विषयाची जे काही आहे बेसिक पॉईंट्स हे सारखे असतात आणि प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला हे 3 डायमेन्शन महत्त्वाचे असतात म्हणजे असतात. सिलेबस, PYQ आणि ऑथेंटिक सोर्सेस. फक्त तुम्हाला हे कन्फर्म करायचं आहे की कोणकोणत्या विषयाचे ऑथेंटिक सोर्सेस हे तुमच्याकडे आहेत का. जर आपण त्याच्यामध्ये जर पहिल्यांदा जर हुकलो तर हा विषय स्ट्रॉंग होणं थोडंसं अवघड होते. तर यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ह्या 3 गोष्टीबद्दल अतिशय क्लिअरिटी हवी की मला सिलेबस कोणता फॉलो करायचा आहे, मला PYQ कोणते फॉलो करायचे आहेत आणि मला एक्झॅक्टली ऑथेंटिक सोर्सेस कोणते फॉलो करायचे आहे. आणि एक्झॅक्टली मित्रांनो आजच्या ह्या सिलेबसमध्ये, आजच्या ह्या PYQ मध्ये मी तुम्हाला हे सगळं क्लिअर केले की सिलेबस कोणता आहे, बुक लिस्ट कोणती आहे आणि तुम्हाला ऑथेंटिक सोर्सेस कोणते वापरायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक असायला हव्या स्टार्टिंग लेवलच्या. आणि तुम्हाला मी स्ट्रॅटेजीसुद्धा सांगितली की एक एक टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे मुलांचा जो की बेसिक प्रॉब्लेम आहे प्रिपरेशन करताना तो नेहमी असा असतो की आपण काय करतो, नेहमी पुस्तकं संपवण्याच्या मागे असतो. म्हणजे पहिल्या पेजपासून तर लास्ट पेजपर्यंत. पण मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे. पहिल्या पेजपर्यंत लास्ट पेजपर्यंत जर तुम्ही वाचत गेला तर ती पुस्तक तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही. यासाठी लक्षात घ्या जी परीक्षा आपली डिझाईन झालेली आहे ही सिलेबसनुसार पॉईंटनुसार डिझाईन झालेली आहे, पुस्तकानुसार डिझाईन झालेली नाही आहे. तर यामुळे तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे तो पॉईंटनुसार करायचा आहे. एक एक पॉईंट उचलायचा, त्याला प्रॉपर पद्धतीने हे 5 डायमेन्शन यूज करायचे आणि मग नंतर तो पॉईंट झाला असेल तर मग दुसरा पॉईंट उचलायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची पॉईंट वाईज स्टडी इथे होणं अपेक्षित आहे आणि आपण ओझल IAS मध्ये एक्झॅक्टली या दृष्टिकोनातून इथे प्रयत्न करणार आहोत. आणि एक्झॅक्टली जर हा अप्रोच जर तुमचा पूर्ण होऊ शकला तर आपल्याला इकॉनॉमीमध्ये 10 ते 12 क्वेश्चन आपल्याला इथे सहज बरोबर येऊ शकतात. यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची इथे आवश्यकता पडत नाही. आणि मी तुम्हाला इथे प्रॉमिस देऊ इच्छितो की या पॅटर्ननुसार तुम्हाला नक्कीच हे क्वेश्चन्स इथे आपल्याला बरोबर येण्याची शक्यता इथे वाढेल. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा अर्थव्यवस्था विषय आहे. हे बघा हे आहेत आपले स्टेट बोर्ड 11वीचं पुस्तक आणि 12वीचं पुस्तक. आता याच्यामध्ये लक्षात घ्या हे जे काही टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे इथे वाचायची आवश्यकता आहे का ते सुद्धा इथे लक्षात घ्या. जसं की हे सगळं आहे आपलं 11वीचं हे तुम्हाला वाचावं लागेल कारण की प्रत्येक पॉईंट जो आहे याच्यातला महत्त्वाचा दिलेला आहे. पण 12वीमध्ये असे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. जसं की पहिला टॉपिक असेल इथे आपला दुसरा टॉपिक असेल उपयोगिता विश्लेषण, मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण, बाजाराचे प्रकार, निर्देशांक. म्हणजे जवळपास लक्षात घ्या हे 5 पॉईंट जे आहे ते तुम्हाला इथे वाचण्याची आवश्यकता नाही कारण की हा जो काही पार्ट्स आहे हा तुम्हाला प्रामुख्याने मिक्रो इकॉनॉमीमध्ये येतो. मिक्रो या शब्दाचा अर्थ हा होतो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे हा कोणता आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणून जेव्हा तुम्ही या ठिकाणी हे 12वीचं पुस्तक वाचाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 6 म्हणजे जवळपास हे टॉपिक इथे वाचण्याची आवश्यकता नाही. बाकी जे आहे राष्ट्रीय उत्पन्न, वित्त व्यवहार, नाणे बाजार, विदेशी व्यापार हे सगळं आपल्याला इथे वाचायचं आहे. असं या पद्धतीने मित्रांनो आपली ही स्ट्रॅटेजी आहे इकॉनॉमी या विषयाची. जो काही सिलेबस आहे तोही आपण आत्तापर्यंत इथे डिस्कस केलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर इथे तुम्ही आम्हाला इथे सांगू शकता. तर मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून आपण इथे हे डायमेन्शन इथे कव्हर केलेलं आहे. कोणते मुद्दे समान आहेत यानंतर आपण हे लक्षात घेतलं याचा एकत्रित अभ्यास करता येऊ शकतो का तर हो करता येऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला केवळ 10 पॉईंट्सच या ठिकाणी इथे एकत्र घ्यावे लागतील.
बाकीचे 6 पॉईंट्स तुम्हाला हे थोडेसे जे आहेत ते थोडेसे नंतर तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. पण हेच लक्षात घ्या, हाच बेस आहे तुमचा इकॉनॉमीचा 10 पॉईंट्स. बाकीचे 6 पॉईंट्स आहेत ते सोपे आहेत, जसं की सहकार हा पॉईंट आहे, नंतर उद्योग आणि सेवा आहेत. हे पॉईंट सोपे आहेत, त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची आवश्यकता नाही. आधी याच्यावरही थोडंसं कमांड मिळवण्याची आपल्याला इथे आवश्यकता आहे. नंतर या विषयाची स्ट्रॅटेजी काय असावी, बुक लिस्ट काय असावी, हे संपूर्ण डायमेन्शन मित्रांनो आपण इथे कव्हर करण्याचा इथे प्रयत्न केला. आणि आपलं जे काही टार्गेट्स आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने केवळ हाच विचार करणार आहोत की आपल्याला बेस टू बेस याच्यामध्ये पहिल्या ॲटममध्येच आपला जो काही ग्रॉस स्टडी असेल तो आपल्याला वाढवायचा आहे. बेस टू बेस्ट आपल्याला याच्यामध्ये आपले एफर्ट द्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला ही सगळी जी काही तयारी आहे आपण ओझल आयएस बरोबर या ठिकाणी ते करणार आहोत. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल, डाऊट असेल, तो मी इथे आम्हाला इथे कमेंट करून सांगू शकता. आणि जर समजा तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, नक्की आम्हाला कमेंट करा. कारण की तुमचे जे काही लाईक्स असतात किंवा कमेंट्स असतात हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी असतात आणि यामुळे आमचा जो काही प्रवास आहे तो आणखीनच जोमाने पुढे जात असतो. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. लवकरच आपण भेटूयात नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.